न्यूज.in समस्या तुमची बातमी आमची। की ज्यावेळेस बाजार समितीची निवडणूक झाली आणि आम्ही 11 संचालक आदरणीय आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलो। त्यानंतर आणि हे जे विरोधक आहे आता जे पप्पूदादा म्हणल्याप्रमाणे की हे कोर्ट न्यायालयीन बाब चालू आहे, सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्देश दिलेले आहेत की काय खरा राजीनामा दिलाय का नाही दिलाय आणि याबाबतची आता DDR कडे सुनावणी चालू आहे। त्यामुळे हे जे सभापती उपसभापती आहेत हे अधिकृत आहेत का नाही आहेत अजून हे ठरणार आहे। ते विषय असतानाच या ठिकाणी काय झाले की आता जे सभापती विजू भाऊ आहेत यांनी आपल्याला पत्रकारांना एक मुलाखत दिली किंवा पत्रकार परिषदेत माहिती दिली की आम्ही शेतकऱ्यांसाठी असं केले, शेतकऱ्यांनी तसं केले किंवा जे ते दाखवतात। तर तुम्हाला आमची विनंती यासाठीच बोलवले की त्यांनी जे सांगितले आमची बाजू ऐकून घ्या। आता या ठिकाणी प्रथम जी मासिक सभा झाली तेव्हापासून आतापर्यंत आम्ही या 3 मासिक सभा 2 मासिक सभेला हजर नाही, परंतु त्या अगोदर आदरणीय दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि सभापती कैलास लिंबोरे, उपसभापती विठ्ठल वनगरे आणि आमची सगळेच विरोधक आणि आम्ही सगळे एकत्र बसून अनेक कामांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रत्येक मासिक मीटिंगमध्ये बाबा टॉयलेटचे विषय अनेक म्हणजे 11 ते 11.5 कोटीची कामं मंजूर करायची होती। आता या ठिकाणी खरी प्राथमिक माहिती सांगायची म्हणलं तर पत्रकार म्हणून तुम्हाला की आम्हाला संचालकांना फक्त 1 लाख रुपयापर्यंत खर्च करण्याचा अधिकार आहे। त्याच्यावरती कुठलाही काय खर्च करायचा असेल तर त्याची पणन संचालक पणन मंत्र्यापर्यंत या फायली जातात आणि कुठल्याही प्रकारची मंजुरी आम्हाला मिळत नव्हती। 6 महिने आम्ही कैलास लिंबोरेंची वाद घातला का होत नाही कामं आपली मंजूर, कधी होणार आहे कामं मंजूर, परंतु ही कामं मंजूर करण्यासाठी पणन मंत्र्यापर्यंत पणन संचालकापर्यंत आदरणीय आमदार दिलीपांना मोहिते पाटील गेले। त्यांनी त्यांचं राजकीय प्रेशर वापरलं की आपल्या तालुक्याची बाजार समितीची ही जी कामं व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे, त्यांनी प्रयत्न केले आणि हे सगळं या बाकीच्या विरोधकांना पण माहिती आहे। आमदारांनी हे जर मंत्र्याकडून किंवा याच्यात जर पाठपुरावा केला नसता तर अजूनपर्यंत ही कामं मंजूरच झाली नसती। मग ही कामं मंजूर केल्यात ही आमदार साहेबांच्यामुळं आणि आपल्या संचालकांमुळं हे सांगायचे जे भाऊ तिथं थांबतात की आम्ही काम केलं आम्ही चालू केलं। आता हे जे काम चालू केले आता जे काम अण्णांनी मंजूर केले हीच अण्णांनी मंजूर केलेली काम आहे। आयत्यापीठावर गोट्या वाढायचं काम चालू आहे। तुम्ही सांगा ना पप्पूदादा, तुम्ही सांगा की बाबा हे काम आम्ही आमच्या कमिटीने मंजूर केले, यामध्ये आमदारांचं योगदान आहे का नाही? आणि शेतकऱ्यांची पणन मंत्र्यांकडे जाऊन देत नाही, मंजूर होत नाही काम। तुम्हाला माहितीसाठी सांगतो की सगळ्यात जास्त उत्पन्न आपल्या मार्केट कमिटीचं इथून मागलं या काही वर्षात ज्या दिवशी कैलास लिंबोरे झालं 1 वर्षामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न मार्केट कमिटीला याच्या आधी कधी झालं? याच्या आधी याच्यामध्ये टॉपचं उत्पन्न मागील वर्षामध्ये झालेलं आहे। म्हणजे आमची कमिटी आल्यानंतर आम्ही बॉडी जी आली ना संचालक मंडळ निवडून आल्यानंतर सर्वाधिक उत्पन्न झाले। शेतकऱ्यांची दिशाभूल अशी होती आता की फक्त शेतकऱ्याला असं दाखवलं जातं का हे मी करतो हा फक्त बंपतपणा चाललाय, आयत्यापीठावर गोट्या वाढायचं काम चालू आहे, बाकी याच्या पलीकडे काही नाही। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतंय मोठं। माझं पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही हे जे काम आहे हे संपूर्ण संचालक मंडळाने याच्यामध्ये पाठपुरावा केला। याच्यामध्ये पणन मंत्री असेल, पणन संचालक असेल, यांच्याकडे जाऊन मंजूर करण्याचं काम हे दिलीपांना मोहिते पाटील केले। बाजार समिती अख्ख्या महाराष्ट्र राज्यात बाजार समिती आहेत। तुम्ही पत्रकार मंडळ अभ्यास करून माहिती घ्या की एवढ्या मोठ्या प्रमाणात मंजुरीच कामं नाही कुणाची। पणन मंत्री जे होते आता आपले अब्दुल सत्तार साहेब हे कामं मंजूरच करीत नव्हते। त्याच्यात अनेक भानगडी आहेत, ते विषय आहेत, ते या ठिकाणी बोलता येणार नाही आम्हाला। परंतु आमदारांनी तिथं आपलं अजितदादा पवारांच्या माध्यमातून तिथं आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून मंजुरी करून आणली आणि हे तुम्ही शेतकऱ्यांना सांगा की ही कामं संपूर्ण कमिटी याच्या आधी मंजूर झालेली आहेत। आता काम चालू केले पप्पूदा थांबा, हे काम आता चालू केले, हे काय आता झाले का? ते मंजूर पाठीमागे झालेले, तुम्ही करा, तुम्ही आता झाले असेल आम्हाला त्याचं काय कायदेशीर जे काय होईल होऊ द्या, पण आता जे काम चालू केले ना हे सगळ्या मंजुरी आधी आणली आणि आमदार साहेबांच्यामुळे मंजुरी झालेली आहे दिलीप मोहिते पाटलांमुळे। हे फक्त तुम्ही पत्रकार म्हणा किंवा विजूभाऊला म्हणा तुम्ही सांगा ना शेतकऱ्यांना काय आम्ही केलं, शेतकऱ्यांना काय माहिती ही कामं कशी मंजूर होतात? शेतकऱ्यांना एकच माहिती आहे, हे माहित नाही। तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो 1 लाख रुपये फक्त बाजार समिती संचालकांना खर्च करायचा अधिकार आहे। काय होते बॉलक्या पोपटासारखं यायचं मीडिया पुढे, ते चुकीचं म्हणजे माहिती सगळी तुमची द्या, मीडिया पुढे काम करा, आम्हाला आनंद आहे। आणि मिठू बोलायचं आणि लोकांना फक्त भासवायचं की मी असं करतोय मी तसं करतोय, हे सगळं खोटं आहे। याच्यामुळे शेतकरी हा नुकसानी चाललेला आहे। आता 3 महिन्यामध्ये एकही निर्णय नाही दाखवायचं। एक मिनिट मला फक्त 1 मिनिटात सांगायचे की आमच्या मार्केट कमिटीच्या एका संचालकावरती चाकण कमिटीमध्ये काही गुंडांनी येऊन हल्ला केला। इतका मोठ्या प्रमाणात हल्ला केल्याच्या नंतर
सगळ्यात आधी आम्ही पोहोचलो होतो. सगळ्यात आधी आम्ही त्या संचालकासाठी धावून गेलो आणि खेड तालुक्याचे लाडके आमदार यांनी स्वतः पोलिसांना स्वतः SP CP त्या ठिकाणी बोलवले गेले आणि त्या संचालकाला न्याय द्यायचं काम केलं. त्यावेळेस हे जे याच्या बाजूने बसलेले जे संचालक आता दिसतात ना विरोधामध्ये, त्यांनी फक्त त्या विषयामध्ये फक्त आग लावायचं काम केलं, पण त्या माणसाला मदतीचा एकही विषय केलेला नाही, फक्त त्याचं कान बाळगण्याचं काम केलं. अशा पद्धतीने फक्त दिशाभूल करणे हाच यांचा विषय, बाकी काही नाही. आता खरोखर माझा शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी आता मी पाहतोय शेतकरी अडचणीतच आता बघा तुम्ही किती ठिकाणी डिप्या झाल्या, 15 दिवस झाले ते तुम्हाला डिप्या भेटत नाही. किती ठिकाणी रोड अडवले ते रोड लोक काढून देत नाहीत, कॅनलला पाणी नाही, लोकांचे कितीतरी वगैरे चालू आहे. हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे. काही जगा निगेटिव्ह आपलं पसरवायचा लोकांमध्ये, त्या सहानुभूती फक्त लोकांमध्ये जायचं, लोकांना दाखवायचं, मत मिळवायचे, याच्या पलीकडे काही नाही. तुम्ही महाराष्ट्र राज्यात संपूर्ण राज्यात पाहिलं असेल, आपल्या इथं जे झाले, आपल्या इथं जे घटना घडली ही फक्त खोट्या नेगेटिव्ह ही घडलेली घटना आहे, याच्या पलीकडे काही नाही. त्यांनी फक्त मीडिया पुढे यायचं, बंपक बोलायचं, खोटं बोलायचं, खोटं बोल पण रिटून बोल, खरी माहिती सांग, खरी माहिती सांगत नाही. म्हणून मीडियावाल्याला काय विनंती, तुम्ही त्यांना जर विचारलं ना तर त्याच्यातली सत्यता पाडता. आम्ही विरोधी आहे ना, आता विरोध म्हणून आम्हाला विचारायचं सत्य काय, आम्ही तुम्हाला सत्य सांगू ना. आता असे काही विषय आहेत का टेबलवर की जे पास व्हायला हवेत मात्र पास होत नाही, जसं तुम्ही म्हणताय की खर्चच केलेला नाही? अरे कामच करत नाही ना, ही फक्त आमच्या आयत्या पिठावर कुठे वाटते ते आणि फक्त बंपर दाखवते ते. अहो त्या आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.